नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 7, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित विषयनिहाय आपण रेग्युलरली अतिसंभव प्रश्न संच व आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण पाहत आहोत। तर आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा भाग 2चा व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि जीके जीएससी मागील वर्षी झालेल्या स्टाफ नर्सच्या पेपर्स मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयावर आधारित जे आहे जे की अभ्यासक्रम तुम्हाला जे दिलेला आहे त्याला अनुसरून कोणत्या प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतात, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त करावा लागेल, हे संपूर्ण काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर आपले व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील। व्हिडिओला रेग्युलरली पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होणारी नाही। आणि आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहणार आहोत ते संपूर्ण तुमच्या पदाकरता जे की महत्त्वपूर्ण असणार आहेत। म्हणजे की तुम्ही स्थापत्यसाठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही विद्युतमध्ये अप्लाय केला असेल किंवा तुम्ही जीएनएमचे असाल, जीएनएम मध्ये अप्लाय केला असेल किंवा वृक्ष अधिकारी या पदाकरता तुम्ही अर्ज केला असाल, या सर्व पदांकरता हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणारे असतील। कारण का गणित व बुद्धिमत्ताचा अभ्यासक्रम जे आहे ते सर्व पोस्ट करता एकदम कॉमन असणारा आहे। तर पाहू आपल्याच्या या भाग 7 मधील गणित व बुद्धिमत्तावर आधारित काही शॉर्ट ट्रिक माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रश्न। त्यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा। तर या ठिकाणी आपल्याला एक सर्कल दिलेला आहे, सर्कलच्या भोवतालमध्ये काही संख्या आहेत आणि जो मिड सर्कल या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील संख्या आहे, परंतु एका ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला असेल आणि तुम्हाला त्याचे जे येणारी संख्या आहे ती शोधायला सांगितली जाणारी असेल। तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जे इतर सर्कल आहे त्याच्या अवतीभोवती जी संख्या असते त्या संख्येला आपल्याला आधी सर्वप्रथम अनालाइज करून घ्यायचं असतं, मग त्यानंतर आपण पुढच्या सर्कल मधलं उत्तर इझिली प्रकारे शोधू शकतो। तर या ठिकाणी जसं की पाहून घ्या, जे काही आजूबाजूची संख्या आहे ते तुम्हाला जे रफ कापासाठी कागद दिलं जातं त्या ठिकाणी स्वतः एक्झामिनर तुम्हाला देतात त्या ठिकाणी, तर त्या रफ कागदावर तुम्ही आधी ही संख्या मांडून घ्या आणि त्यानंतर त्या संख्येला अनालाइज करा की त्या संख्या कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहेत का, घनमूळ आहेत का, किंवा वर्ग आहेत किंवा घन आहेत, हे तुम्हाला शोधणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। कारण का या प्रकारच्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त हे दोनच प्रकार त्या ठिकाणी घडून येतात। तर या ठिकाणी जसं की मी या ठिकाणी संख्या लिहून घेतो, पहिला जो सर्कल आहे आपला या ठिकाणी याच्या अवतीभोवती असणारी संख्या जी आहे जी की 16 आहे प्रथम, त्यानंतर जे आहे 9 आहे, त्यानंतर आहे 36 आणि त्यानंतर आहे 25, जे की ह्या सर्कलच्या अवतीभोवतालच्या संख्या आहे। तर या संख्येला पाहिलं तर या संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचे वर्गमूळ बनत आहे। जसं की 16 जर पाहिलं तर 16 हे 4चा स्क्वेअर आहे, 3 जर पाहिलं 9 जर पाहिलं हा जो आहे जो की 3चा स्क्वेअर आहे, आणि 36 जर पाहिलं तर 6चा स्क्वेअर आहे, आणि 25 जर पाहिलं तर 5चा स्क्वेअर या ठिकाणी बनणारा असेल। म्हणजे की हे संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचे जे की वर्गमूळ बनत असणारी संख्या आहे। त्यामुळे जे आहे पुढील देखील संख्येला आपल्याला शोधत्या वेळेस सेम हीच पद्धत त्या ठिकाणी लागू करावी लागणारी आहे। तर थोडक्यामध्ये हे सोडवण्यासाठी यामध्ये आपल्याला या संख्येची सर्व काही व्यवस्थितरित्या बेरीज वजाबाकी व पुढची प्रक्रिया करून फायनली आपल्याला उत्तर 9 आणणं हे अपेक्षित आहे। तर यामध्ये आता आपण तीच पद्धत आपण अप्लाय करू। तर यामध्ये आपल्याला 4, 3 अधिक 6 अधिक 5 आणि डिवाइड 2 हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी हा कामाला येणारा असेल। त्यानंतर आपल्याला या सर्व संख्येची या ठिकाणी बेरीज करून घ्यावी लागणारी असेल। तर यामध्ये आपण या वरल्या सर्व संख्येची केल्यावर 4 7 6 5 11 पुन्हा 18 या ठिकाणी याचं उत्तर येईल। त्यानंतर डिवाइड बाय 2 ला 2 येणार असेल। तर पुन्हा मग याचं आपण डिवायडेशन केल्यास तर 9 दोन्ही जसं की 18 येऊ शकतो किंवा 92 18 हे देखील येऊ शकतं। तर 9 या कारणामुळे या ठिकाणी 9 या सर्कल मध्ये आलेलं आहे। तर सेम आपल्याला हाच फॉर्म्युला वापरून जे आहे पुढचा जो आपला क्वेश्चन मार्क दिलेला सर्कल आहे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आणायचं आहे। तर सेम फॉर्म्युला आपण त्यामध्ये देखील अप्लाय करू। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण संख्या लिहून घेऊ कोणकोणत्या संख्या आहेत। तर या ठिकाणी पहिली संख्या जी आहे 64, दुसरी संख्या आहे 49, त्यानंतर तिसरी संख्या आहे 100 आणि चौथी संख्या जी आहे 81। तर ह्या देखील संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचे जे की वर्गमूळ आहेत। जसं की जर आपण 64 पाहिलं तर 8चा स्क्वेअर हा 64 होतो, 8 8 64,
त्यानंतर 49 पाहिलं 49 तर तो आहे 7चा स्क्वेअर या ठिकाणी बनणार असेल. त्यानंतर 100 पाहिलं तर 10चा स्क्वेअर आणि 81 पाहिलं तर 9चा स्क्वेअर या ठिकाणी होणारा असेल. तर सेम आपल्याला रोल करायचा आहे या ठिकाणी. तर 8 + 7 त्यानंतर 10 + 9 आणि डिवाइडला आपल्याला 2 या ठिकाणी ठेवून टाकायचं आहे. तर या सर्वांची पुन्हा परत बेरीज आपल्याला करून घ्यावी लागणार. तर परत बेरीज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 8 + 7 + 10 = 34. तर 34 या ठिकाणी येणार असेल आणि डिवाइडला 2 त्यानंतर याचं आपला डिवायडेशन करून घ्यायचं आहे. तर 17 × 2 = 34. तर म्हणजे की 17 ही जी संख्या आहे ती या सर्कलमध्ये येणारी असेल. ऑप्शन नंबर क ची. तर ऑप्शन नंबर क मध्ये आपल्याला 17 पाहायला मिळत आहे आणि ते 17 या ठिकाणी येणार असेल. थोडक्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जो सहसंबंध आहे पहिल्या 2 सर्कलांमध्ये किंवा तुम्हाला स्क्वेअर दिला असेल किंवा त्या ठिकाणी ट्रायंगल दिला असेल अशा प्रकारे दिलं जातं. तर त्या पहिल्या सुरुवातीच्या 2 संख्येमधला आपल्याला फरक काढता आला योग्य तो फॉर्म्युला लागू करून. तर तेच फॉर्म्युला सेम पुढील तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये अप्लाय करायचा असतो आणि त्याचं योग्य ते उत्तर शोधता येतं अगदी इझिली पद्धतीनं. हा होता आपला प्रश्न क्रमांक 1 जे की आपण एक्सप्लेन केलेला आहे. तर थोडक्यामध्ये काही समजण्यामध्ये इश्यू असेल तर तुम्ही परत आपला व्हिडिओ पहा, ती तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. त्यानंतरचा आपण पाहू पुढचा प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे. आपल्या अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली येत असतील त्यामुळे तुम्हाला कोणतेही महागडे पैसे देऊन कोर्सेस वगैरे जॉईन करण्याची अजिबात गरज पडणार नाही. आणि आपलं जे स्टडी मटेरियल आहे त्यामध्ये आपण TCSचे PYQ देखील आता उपलब्ध करून दिलेले आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी स्टडी मटेरियल घेतला असेल त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल आणि आपले लाईव्हचे लेक्चर जरी कंडक्ट केला तर 100% तुम्ही या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न त्यानंतर आपला दुसरा प्रश्न असा आहे पुढील. राहुल 100 पायऱ्या चढून एका मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील. तर त्याला जे आहे जे की वरील जात्या वेळेस किती फुलं सोबत न्यावी लागतील. तर यासाठी आपल्याला रफ कागद आपल्याला ऑलवेज आपल्यासोबत ठेवायचा आहे कारण का ते प्रश्नांची मांडणी करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतो. तर मंदिराला एकूण पायऱ्या किती आहेत. तर मंदिराला एकूण पायऱ्यांची संख्या किती आहे तर ती आहे 100 आणि प्रति पायरी तो फुलं वाढवत जात आहे. म्हणजे की पहिल्या पायरीला 1 फुल, दुसऱ्या पायरीला 2 फुलं, तिसऱ्या पायरीला 3 फुलं असे तो ठेवत जात आहे. अशा प्रकारे 100 पायऱ्या त्या ठिकाणी आहेत. तर आता यासाठी आपल्याला एक सर्वात जे बेसिक सूत्र आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या सूत्राचं नाव आहे नैसर्गिक संख्येची बेरीज. हे जे सूत्र आहे ती तुम्हाला ऑलवेज अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये सूत्र काय आहे नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या डिवाइड बाय 2 आणि गुणाकारामध्ये 100ला 100 येणार असेल कारण का ते जे पायऱ्या आहेत त्यांची संख्या या ठिकाणी ही येणारी असेल. पुन्हा मग या सूत्रामध्ये आपल्याला त्या किमती बसून घ्यायच्या आहेत. तर पहिली पायरी म्हणजे पहिली पायरी जी आहे ती 1 होणारी असेल आणि 100वी पायरी म्हणजे की शेवटची संख्या किंवा शेवटची पायरी ती 100वी या ठिकाणी आपल्याला मेन्शन दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा मग 100ला गुणाकारा 100 आणि डिवाइड बाय 2ला 2 येणार असेल. तर या ठिकाणी पुन्हा परत याचे मग संख्येची आपल्याला मांडणी करून घ्यायची व्यवस्थित जे आपण किमती बसवलेल्या आहेत. तर 101ला 101 येईल. पुन्हा मग गुणाकारामध्ये 2/100 म्हणजेच की या ठिकाणी 50 येणार असेल. त्यानंतर पुढे आलेल्या संख्येला या दोघांचा गुणाकार जर आपण केला 101 गुणिले 50 जर केलं तर या ठिकाणी उत्तर किती येईल तर 5050 एवढं जे आहे या ठिकाणी येणार असेल. म्हणजेच की या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला की जी फुले सोबत न्यावी लागतील तर त्या जी काही क्रमांक एवढ्या तर पायऱ्याच्या क्रमांक संख्येवर फुले ठेवल्यास त्याला किती फुले सोबत न्यावी तर त्याला एवढी फुले जी आहे सोबत न्यावी लागणारी असतील. जे की आपल्याला किती ऑप्शन नंबर क मध्ये याचं उत्तर पाहायला मिळणार असेल. थोडक्यामध्ये ह्या स्वरूपाची प्रश्न असतात. जर तुम्ही व्यवस्थित त्याचं वाचन केलास किंवा त्याचे आपल्याला बेसिक फॉर्म्युले जर माहिती राहिले तर आपण त्याचं उत्तर अवघ्या 5 मिनिटांमध्ये क्विक पद्धतीत त्याचं उत्तर शोधू शकतो. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की पुढचा जो प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे की एका परीक्षेमध्ये 700 पैकी 445 विद्यार्थी नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले. तर प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड असल्यासारखा आहे पण समजून घेतल्यास आपण त्याचं योग्य ते उत्तर काढू शकतो. तर एका परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर एकूण विद्यार्थी क्वेश्चन नंबर 3 आपला रफ पेजवर आपण करून घेऊ. तर एका परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आहे तर एकूण विद्यार्थी या ठिकाणी एकूण विद्यार्थी आहेत 700 आणि त्यापैकी 455 विद्यार्थी नापास झाले. तर नापास विद्यार्थ्यांची देखील संख्या या ठिकाणी किती आहे 455.
55. तर आपल्याला या ठिकाणी मग 5 विद्यार्थी किती आहेत ते काढून घ्यावं लागेल. तर 5 विद्यार्थी, तर यामध्ये आपण 700 मायनस 400 आपण 55 जर या ठिकाणी केलं तर 5 विद्यार्थ्यांची संख्या किती होईल, तर ती होईल 245. 245 फक्त विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले ह्याचा पर्सेंटाईल काढायचा आहे. म्हणून 700 वजा 245 बरोबर पर्सेंटेज काढायचं असल्यामुळे 100 मायनस एक्स हा जो या ठिकाणी थोडक्यात याचा गुणांक तयार होणारा असेल. मग पुन्हा या आपल्याला किमती सूत्रामध्ये बसून घ्यावे लागणारे असतील. 700 हे एकूण विद्यार्थी झाले, तर 245 हे पासिंगचे विद्यार्थी. पर्सेंटेजमध्ये आपल्याला काढायचं असल्यामुळे या ठिकाणी 100 आणि जे किती पर्सेंटेज आहे हे माहिती नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी एक्स हे घेतलेलं आहे. पुन्हा मग आपल्याला संख्या ही बसून घ्यायची आहे व्यवस्थित. तर 245 एक्स बरोबर 245 गुणाकारामध्ये 100 त्यानंतर डिवाइड बाय 700. एकूण संख्या 700 आहे विद्यार्थ्यांची. म्हणून पुन्हा मग याचा आपल्याला जे काय भागाकार करून घ्यायचा आहे. शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट. पुन्हा मग 7 भागिले 245 केलाच पुन्हा मग 3 येईल. त्यानंतर 7 भागिले 35 पुन्हा मग 35. तर या ठिकाणी 35 जे काही 35% पोरं आहेत, 35% मुलं जे की विद्यार्थी झाले आहे, जे की ऑप्शन नंबर अ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. फक्त 35% विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत 700 पैकी. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. थोडक्यामध्ये या प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्ही काढू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकासाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही. व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी. व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएमचे टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा या नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करून NMC स्टडी मटेरियल म्हणून जरी टाकला तरी ते तुम्हाला सर्व समोरची माहिती देतील आणि सर्व ते सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये आहे आणि 100% अभ्यासक्रम कव्हर करून तुम्हाला दिलेला आहे, जे की मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा कोणत्याही तुम्ही अकॅडमीला जॉईन केला तरी त्या ठिकाणी एवढं डीपली तुम्हाला माहिती दिलेली नसणारी नसेल. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना NMCची एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे. कोमलने 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी 560 रुपयास विकली तर या व्यवहारात किती रुपये नफा झाला. तर तिला जो आहे या व्यवहारामध्ये नफा किती झाला हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला रफ कागद हे खूप कंपल्सरी आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एकूण खेळणी या ठिकाणी आपण लिहून घेऊ. कोमलने जे की 30 रुपये दराने 18 खेळणी आणली, 30 रुपये दराने. तर एकूण खेळणी जे की एक खेळणं या ठिकाणी आपण लिहून घेऊ. तर एक खेळणं किती, 30 रुपये. एका खेळण्याची किंमत किती आहे या ठिकाणी, 30 रुपये. कोमलने 30 रुपये दराने 18 खेळणे आणली, म्हणजे एका खेळण्याची किंमत 30 रुपये. तर 18 खेळणे आणल्याने किती रुपये झाले, तर 18 गुणिले आपल्याला या ठिकाणी 30 करावर लागणार असेल. तर 18 त्रिक 54 म्हणजे की 540 रुपये. 540 रुपये हे तिला अंत्यवेळेस लागलेले आहेत, म्हणजेच की तिची
खरेदी किंमत या ठिकाणी झाली, ती खरेदी आली. ती सर्व खेळणी तिने 560 रुपयास विकली. तर विकलेली किंमत किती झाली या ठिकाणी? विकलेली किंमत 560 रुपये. तर या व्यवहारात किती नफा झाला? तर तोंडपाठ आपल्याला या ठिकाणी जे नफ्याचं सूत्र आहे ते तर आपल्याला माहितीच असेल की विक्री किंमत वजा खरेदी किंमत, हे तर आपल्याला सर्वांना माहितीच असेल. तर याच्यामध्ये आपल्याला हे सूत्र हे करून टाकून द्यायचं. तर विकलेली किंमत किती आहे? तर 560 रुपये आणि खरेदी किंमत किती आहे? 40 रुपये. म्हणजेच की फक्त 20 रुपयाचा या ठिकाणी तिला नफा झालेला आहे, जे की ऑप्शन नंबर आपल्याला क मध्ये पाहायला मिळणार असेल. तर 20 रुपयाचा नफा या ठिकाणी झालेला असेल. थोडक्यात कॅमेरा दिसला नसेल तुम्हाला तरी पण या ठिकाणी पाहून घ्या की ह्या प्रकारची त्याची मांडणी झालेली आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आपण सोडवू, जो की आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे. तर प्रश्न 5 देखील अतिशय सोपाच आहे या ठिकाणी. तर तुम्ही पाहिलात तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती? तर मोठ्यात मोठी संख्या म्हटलेलं आहे आणि लहानामध्ये लहान संख्या विचारलेलं आहे. तर लहानामध्ये लहान 4 अंकी, तर मोठ्यामधली मोठी संख्या जी की 5 अंकी संख्या आहे. तर मोठ्यामधली 5 अंकी संख्या जर काढलं तर कोणती संख्या होईल? जे की सर्वात मोठी संख्या 5 अंकी काढलं तर सर्वात मोठी संख्या जर पाहिलं 5 अंकीची ती आहे 99,999. ही जी आहे थोडक्यात सर्वात मोठी संख्या होईल. 5 अंकी संख्या मोठी. आणि जर लहान संख्या ते पण 4 अंकी म्हटलेलं आहे, लहानात लहान 4 अंकी, तर 4 अंकी संख्या लहानात लहान कोणती होईल? तर 1000 होईल. तर 1000 ही लहान संख्या होणारी असेल. आणि यांच्यामधला फरक काढायचा आहे. तर फरक म्हणल्यास आपल्याला माहिती आहे की फरक म्हणल्यास आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट वजा करायचे असते. म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला 99,999 वजा 1000 या ठिकाणी करायचं आहे. तर 99,999 मधून आपण 1000 जर 1000 वजा केल्यास उत्तर किती येईल मग? तर ते आहे 98,999. तर हे या ठिकाणी याचं उत्तर येणार असेल. तर 98,999 आपल्याला ऑप्शन नंबर ब मध्ये पाहायला मिळेल. तर हे याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर अतिशय सोपे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही फक्त 1 ते 2 वेळेस ट्राय केला किंवा आपल्या स्टडी मटेरियल मध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे गणित माध्यमाचं त्याचं वाचन आणि आपले टेस्ट मध्ये जे प्रश्न आहेत त्याचा जर तुम्ही सोडवा केलात तर 100% तुमचा या ठिकाणी अभ्यासक्रम हा पूर्ण होऊन जाणार असेल, याची 100% गॅरंटी आपण देऊ शकतो. तर त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की क्वेश्चन नंबर आपला 6 आहे. तर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतो की 4.5 किलोग्रॅम बेसनच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील? तर पिशव्या आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, पिशव्यांची संख्या. तर काय म्हटलं या ठिकाणी 450, तर 450 किलोग्रॅम. तर डायरेक्टली आपण 450, तर म्हणजे आपण किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू. 4500 ग्रॅम होणार असेल 4.5 किलोचं. तर 4500 ग्रॅम आपण डायरेक्टली घेतलेलं आहे. आणि किती पिशव्या बनवलेल्या आहेत हे का शोधायचं आपल्याला. तर किती तयार होतील? क्वेश्चन मार्क या ठिकाणी. तर 1 ग्रॅमची 150 ग्रॅमची एक पिशवी आहे. 150 ग्रॅमची एक पिशवी. तर 450 ग्रॅम आणि याला डिवाइड आपण करू, जे की 150 ग्रॅम. म्हणजे आपल्याला शोधायचे आहेत ना की नेमकं किती पिशव्या आहेत. तर एका पिशवीमध्ये 150 ग्रॅम बनते, तर किती पिशव्या आपल्याला त्या ठिकाणी बसतील. तर या ठिकाणी 0 कट करू आणि 15 त्रिक 45 आणि 0ला 0 आपण घेऊ. म्हणजे की 30 पिशव्या या ठिकाणी होणाऱ्या असतील. तर 30 पिशव्या या ठिकाणी बनणाऱ्या असतील 450 ग्रॅम किलोग्रॅमच्या. आणि एका ग्रॅम म्हणजे एका पिशवीमध्ये 150 ग्रॅम बसते. तर त्या प्रकारे याचं डिवायडेशन केल्यास जे की 30 पिशव्यामध्ये ते बसणार असेल, जे की ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7 आहे आणि हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे क्वेश्चन फॉर यू मधला. 6 संख्या सरासरी 64.5 आहे. तर 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्याची सरासरी किती? तर सरासरी तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. तर ज्या कोणी महिला भगिनींना किंवा विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर येत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि उत्तर देण्याचा तुम्ही 100% प्रयत्न कराच, कारण का तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर येणं अपेक्षित आहे. परीक्षेत तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात. तर ऑप्शन आहेत अ 66.5, ब आहे 68, क आहे 68.5 आणि ड आहे 69. तर यापैकी कोणतं उत्तर असू शकेल? जर उत्तर आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, अन्यथा मी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पिन करून विथ स्पष्टीकरणासोबत देईन तुम्हाला. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपलं सर्व काही स्टडी मटेरियल हवं आहे, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पण पाहिजे असेल, त्यांनी या नंबरवर किंवा लिंकची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही अभ्यासक्रम मागून घेऊन आज
करतोय या क्षणापासून चांगल्या तयारीला लागा. काही अडचण आल्यास आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावर पर्सनली जॉईन करून तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्या ठिकाणी 100% सहायता करेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.